सोशल मीडियावर अंधेरीमधील एका बारचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। याचा संबंध थेट उद्धव ठाकरेंसोबत जोडला जातोय। या विरोधात आता ठाकरे गट सुद्धा आक्रमक झालेला आहे। नेमकं काय कनेक्शन जोडलं जातंय बघूया। सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ बघा। अंधेरीमधल्या एका बारमधून छुप्या घरातून या मुली बाहेर येत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय। पोलिसांनी धाड टाकल्यानंतरचं हे चित्र तुम्ही याआधी बघितलं असेल, मात्र अंधेरीच्या या बारचं कनेक्शन थेट उद्धव ठाकरेंसोबत जोडलं जातंय। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ सोबत एक मेसेज देखील व्हायरल केला जातोय। अंधेरीमधला हा बार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंचा असल्याचा दावा केला जातोय। ठाकरेंच्या नावावर बार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। शिवसेना ठाकरे पक्षाने मात्र या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊतांनी थेट पोलिसात धाव घेतली। सायबर विभागाकडे विनायक राऊतांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे। या व्हायरल व्हिडिओ विरोधात कारवाईची मागणी राऊतांनी केली आहे। आमदार आदित्य ठाकरेंनी यावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे। बदनामी करण्यासाठी असे कृत्य केले जात आहे, मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय। असे फालतू चाळे कोणीतरी करत असतं, कोणाचे नाव चिटकवायचं, कोणाची बदनामी करायची। ज्याला हिम्मत असेल, समोरून शिवेद्याने हिम्मत असेल तर कुठेतरी बदनामी करायची, असं काहीतरी चिटकवायचं कुठेतरी आणि सोशल मीडियावर चालवायचं, मग कुठेतरी ते अजून व्हायरल करायचं। हे असे घाणेरडे चाळे एकच पक्ष करतो आणि निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतो। पण आम्ही नक्कीच सायबर सेलकडून अपेक्षा करू आणि मुख्यमंत्र्यांकडून पण अपेक्षा करू, कारण त्यांनी मध्यंतरी हाऊसमध्ये पण सांगितलं होतं की आम्ही चांगलं राज्य स्थापित करू। चांगल्या राज्यात अशा घाणेरड्या कामांना, हे जे काही फालतू व्हायरल करतात, त्यांना कुठेही स्थान नाही। सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे। सायबर सेलकडून या व्हिडिओची सत्यता पडताळली जावी आणि यातलं सत्य बाहेर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।